नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रकरण 5 निर्देशक भूमिती इयत्ता 10वी यामध्ये काही माहिती घेणार आहोत. कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आपल्याला आपण याआधी बरंच काही शिकलेलो आहोत. जसं प्रतलातील बिंदूचं स्थान, अक्ष म्हणजे ॲक्सिस, एक्स आणि वाय ॲक्सिस आणि एक्स आणि वाय ॲक्सिस मधले चरण, पहिले चरण, दुसरे चरण, तिसरे चरण आणि चौथे चरण. त्याचप्रमाणे अक्षावरील बिंदूंचे स्थान, वाय अक्षावरील बिंदूंचे स्थान, या प्रकारे बरीच काही माहिती आपण याआधी बघितलेली आहे. आता त्यासमोर आपल्याला अक्षावरील अंतर काढणे सुद्धा आपण बघितलेले. एका सरळ रियल नंबर लाईन म्हणजे वास्तव संख्या रेषेवरचं अंतर कसं काढायचं हे सुद्धा आपण याआधी बघितलेलं आहे. पण आता त्याचप्रमाणे एक्स ॲक्सिसवर जर एखादा बिंदू असेल तर त्याचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स काय राहतील आणि त्या बिंदूंचे निर्देशक काय राहतील हे पण आपण बघितलेलं आहे. तर आता या समोरचा भाग आपल्याला बघायचा आहे की डिस्टन्स फॉर्म्युला. कोऑर्डिनेट जिओमेट्रीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे डिस्टन्स फॉर्म्युला मिळू शकतो. त्यामध्ये पहिलं आहे एकाच अक्षावरील दोन बिंदूंमधील अंतर काढणे. वास्तव संख्या रेषेवरील अंतर काढताना आपण जो फॉर्म्युला वापरला होता तोच इथे आपल्याला काढायचा आहे. जसं फक्त एक्स अक्षावर जर दोन बिंदू असेल तर त्या दोन बिंदूंमधलं अंतर कसं काढायचं, किंवा फक्त वाय अक्षावर असेल एखादा दोन बिंदू तर त्या दोन बिंदूंमधील अंतर कसं काढायचं. तर सर्वप्रथम आपण एक्स अक्षावरील बिंदूंचे निर्देशक कसे काढायचे ते पाहूया. To find the distance between any two points on an axis. On x-axis, the coordinates such as x0 म्हणजे जसं एखाद्या बिंदूचा निर्देशक x अक्षावर असेल तर काय राहील, x अक्षाचा एखादा निर्देशक दिला राहील पण y अक्षाचा निर्देशक हा 0 राहील. जसे 2 0 उणा 3/2 0 5 0 अशा प्रकारे. जसं आता ही संख्या रेषा जशी आहे ही जर एक्स ॲक्सिस असेल तर या बिंदूचा निर्देशक हा एक्स ॲक्सिसचा 2 राहील पण वाय ॲक्सिसचा 0 राहील. तर जर एक्झाम्पल घेतले आपण की 0 3 0 उणा 5/2 0 उणा 9/2 म्हणजे जर तो बिंदू वाय अक्षावर असेल तर एक्स अक्षाचा निर्देशक हा 0 राहील आणि वाय अक्षाचा निर्देशक हा एखादी संख्या राहील. जर दोन्ही 0 असेल तर तो ओरिजिन म्हणजेच आरंभ बिंदूचा निर्देशक राहील. पण जर तो वाय अक्षावर असेल तर त्याचा निर्देशक वाय राहील. वाय म्हणजे एखादी संख्या राहील आणि एक्स अक्षाचा निर्देशक आपण पहिले लिहितो तर एक्स अक्षाचा निर्देशक 0 राहील आणि एक्स अक्षावर असेल बिंदू तर एक्स अक्षाचा निर्देशक एखादी संख्या राहील आणि वाय अक्षाचा निर्देशक हा 0 राहील. मग आपल्याला जर डिस्टन्स काढायचं असेल, डिस्टन्स ए बी, जर ए बिंदूचा निर्देशक x1 म्हणजे एखादी कोणती संख्या असेल तर ती आपण घेतलो प्रॉपर. जर आपल्याला घ्यायची नसेल 3 2 4 5 तर त्याच्याऐवजी आपण घेतली x1 आणि y अक्षाचा निर्देशक 0, कारण आपण पहिल्यांदा पाहणार आहोत की जर एक दोन बिंदू x अक्षावर असेल तर त्यामधील अंतर कसं काढायचं. मग दुसरा बिंदू घेतला, पहिला x1 घेतला म्हणून आता इथे x2 घेतला. तर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. x2 जर मोठा असेल तर x2 उणा x1 11 उणा 2 बरोबर 9 म्हणून डिस्टन्स ए बी म्हणजे 9. म्हणजे दोन्ही बिंदू x अक्षावर असेल तर x2 उणा x1 येईल. त्याच प्रकारे दोन्ही बिंदू जर y अक्षावर असेल तर त्याचं काय येईल, y2 उणा y1. मग टू फाइंड द लेंथ ऑफ द फॉलोइंग सेगमेंट, हे उदाहरणं तुम्ही बघून घ्या आणि व्यवस्थित लिहून घ्या आणि दिलेले अंतर काढून तुमच्या वहीमध्ये सोडवा. वर याचे बिंदू दिलेले आहेत. कोणतेही बिंदू घ्या, या बिंदूंच्या जागेवर कोणतंही अंतर घ्या,
फक्त एक्स अक्षावरील कोणतेही दोन लेंथ घ्या. तुम्हाला जर आता जसं ए चा निर्देशक मी उणा 1 घेतला आणि ई चा उणा 5 घेतला तर मला त्याचं अंतर कसं काढता येईल हे मी इथे तुम्हाला काढून दाखवलेलं आहे. उणा 1 उणा उणा 5 हा उणा उणा काय झाला अधिक झाला म्हणून उणा 1 अधिक 5 उत्तर आलं आपलं 5. 5 उणा 1 किती झाला 4 म्हणजे आन्सर आला आहे 4. म्हणजे डिस्टन्स ए इज इक्वल टू 4. तसंच पी आर मध्ये काय आहे की पी चा निर्देशक 1 आणि आर चा निर्देशक 3 आहे. पण दोघांची काय केली आहे आपण वजाबाकी 1 उणा 3 उणा 2. पण आपण जर याच्यातून बाहेर काढलं तर याचा आन्सर येईल आपला 2. अशाच प्रकारे एच ची व्हॅल्यू घ्यायची बी ची व्हॅल्यू घ्यायची वेगवेगळे तुमच्या मनाने व्हॅल्यूज घ्यायच्या आणि हे डिस्टन्स काढायचे. पण व्हॅल्यूज तुम्हाला तुमच्या मनाने घ्यायचे. आता बघू आपण की जर निर्देशक y अक्षावर असेल तर पी ओ पी 0 y1 आणि क्यू 0 y2 असे दोन बिंदू घेतले आपण तर डिस्टन्स निघेल डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू y2 ना y1 म्हणजे 5 उना 1 बरोबर 4 म्हणजेच डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 4. मग आता याच प्रकारे आपल्याला काही उदाहरणं बघायची आहेत. To find the distance between 2 points if the segment joining these points is parallel to any axis in x y plane. म्हणजे कोणत्याही अशा दोन बिंदूंमधील अंतर काढायचं की जर ते दोन बिंदू आपण जोडले तर मिळणारी रेषा जी असते ही एकतर एक्स अक्षाला समांतर असेल किंवा वाय अक्षाला समांतर असेल. म्हणजेच अक्षांना समांतर असणाऱ्या बिंदूंमधील बिंदूवर समांतर असणाऱ्या रेषेवर असणाऱ्या बिंदूंमधील अंतर कसं काढायचं ते आपल्याला बघायचंय. जर आता पहिला आपण ऑप्शन घेतलेला आहे की जर रेषा ही एक्स ऍक्सिसला समांतर असेल तर तिचे बिंदूंचे निर्देशक तर दोन्ही राहतील एक्स x1 y आणि y x2 y. म्हणजे ती रेषा कशी असेल जसं आता आपण बघितलं इथे आपल्याला पुस्तकामध्ये उदाहरण दिलेले आहे की बघा इथे दोन बिंदू घेतलेले आहेत ए x1 y. इथे आपल्याला ही जी ए बी हे जे दोन बिंदू आहे हे एक्स अक्षाला समांतर आहे त्यामुळं एक्स अक्षाचा निर्देशक बदलतो आहे इथे x1 आणि हा x2. पण आपण जर याचा y अक्षाचा निर्देशक बघितला तर तो राहील कॉमन दिसतोय म्हणून याचा ए चा आला आहे x1 y1 आणि बी चा आला आहे हा x2 आणि हा y1 म्हणजे y निर्देशक कॉमन राहील. म्हणजे यावरून आपल्याला काय लक्षात आलं की रेषा जर x अक्षाला समांतर असेल तर तिचा y निर्देशक हा समान असतो. मग अशा वेळेस आपण त्यामधील अंतर कसं काढायचं तर काय काढायचं की इथे x1 आहे आणि हा याचा x2 आहे तर दोन एक्स निर्देशकांमधील फरक जो असतो तो म्हणजेच या दोन बिंदूंमधील अंतर असतो. बघा इथे घेतलंय आपण एक्स घेतला 3 3 आणि वाय घेतला 11 3 म्हणजे x1 3 आहे आणि x2 11 आहे पण y निर्देशक कॉमन आहे म्हणून डिस्टन्स xy इज इक्वल टू x2 मायनस x1 इज इक्वल टू 11 मायनस 3 दॅट इज 8 म्हणून डिस्टन्स xy इज इक्वल टू 8. दुसरं उदाहरण बघू आपण जर रेषा ही y अक्षाला समांतर असेल तर तिचा x निर्देशक हा कॉमन राहील x1 x1 पण y निर्देशक हा बदलतो y1 y2. मग त्याचा आपल्याला आन्सर कसं काढता येईल की जर पॅरलल असेल y ऍक्सिसला तर त्याचे निर्देशक राहतील x1 t x y2 म्हणजे x निर्देशक कॉमन राहील आणि y निर्देशक बदलेल. म्हणजे एस चे कोऑर्डिनेट्स आहे 5 4 आणि टी चे सुद्धा एक्स निर्देशक कॉमन असल्यामुळे 5 9. डिस्टन्स एस टी इज इक्वल टू y2 मायनस y1 दॅट इज 9 मायनस 4 इज इक्वल टू 5.
म्हणजे आपण काय बघितलं की एक्स अक्षाला जर समांतर रेषा असेल तर तिच्यामधील अंतर म्हणजे त्याच्या एक्स निर्देशकातील फरक आणि वाय अक्षाला समांतर असेल तर त्या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे वाय निर्देशकामधील फरक. आता पाहायचं आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे अंतराचे सूत्र. कोणतेही दोन बिंदू घेतले ए x1 y1 आणि दुसरा घेतला बी x2 y2 तर मग आपल्याला यामधील अंतर जर आपल्याला काढायचं असेल तर अशा प्रकारे असेल तर याचा राहील x1 y1 आणि याचा राहील x2 y2. तर याचा फॉर्म्युला येतो आहे बघा इथे आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत वापरून अंतर काढलेलं आहे. पहिल्यांदा काढलं आपण ही समांतर रेषा म्हणजे y2 मायनस y1 ठीक आहे आणि मग हा येईल x2 मायनस x1 म्हणजे AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर म्हणजे x2 मायनस x1 होल स्क्वेअर आणि BD म्हणजे y2 मायनस y1 होल स्क्वेअर. मग आपल्याला अंतर AB पाहिजे, AB चा स्क्वेअर नको म्हणून अंडर रूट ऑफ x2 मायनस x1 होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 होल स्क्वेअर म्हणजे AB स्क्वेअरचा आपण स्क्वेअर रूट घेतला तर AB इज इक्वल टू अंडर रूट x2 मायनस x1 होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 होल स्क्वेअर. या निष्कर्षाला आपण अंतराचे सूत्र म्हणजेच डिस्टन्स फॉर्म्युला असे म्हणू. म्हणजे आपला डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला काय मिळालेला आहे की डिस्टन्स LM म्हणजे L आणि M जर दोन बिंदू आपण घेतले आणि त्याचे दोन निर्देशक घेतले तर आपल्याला फॉर्म्युला मिळतोय अंडर रूट x2 मायनस x1 होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 होल स्क्वेअर. मग आपल्याला आता काय करायचं आहे की ह्या जे निर्देशक आहे ह्या निर्देशकाच्या किमती फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचे आणि आन्सर काढायचा आहे. जर आपण L चे निर्देशक 8 आणि 4 घेतले तर x1 ची व्हॅल्यू येईल 8 आणि y1 ची व्हॅल्यू येईल 4 आणि M चे निर्देशक 11 आणि 8 घेतले आहेत तर x2 ची व्हॅल्यू 11 y2 ची व्हॅल्यू येईल 8. मग डिस्टन्स LM इज इक्वल टू x2 म्हणजे 11 मायनस x1 that is 8 11 minus 8 whole square plus y2 म्हणजे 8 minus 4 is equal to whole square. 11 minus 8 is 3 that is 3 square plus 8 minus 4 is 4 that is 4 square. 3 square is 9 4 square is 16 that is 25. Under root of 25 is 5 म्हणजे स्क्वेअर रूट जर आपण 25 काढलं तर ते 5 येतं. डिस्टन्स LM आला आपला 5. जर आपल्याला इथे सेंटीमीटर वगैरे दिलं असतं तर आपण इथे त्याचं युनिट लिहिलं असतं. मग आता अशा प्रकारे जर एखादं उदाहरण असेल तर त्याचं आन्सर कसं काढायचं ते आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा ही आकृती तुम्ही वहीमध्ये काढून घ्या. इथे आपल्याला AB एक दोन बिंदूंमधील अंतर काढता येईल. मग BC पण घेता येईल कारण B आणि C मधलं अंतर म्हणजे BC झालं. CD चं पण अंतर काढता येईल. DA चं म्हणजेच AD चं अंतर काढता येईल. ज्या प्रकारे डिस्टन्स LM घेतलाय आपण म्हणजे L आणि M चे निर्देशक घेऊन घेतलाय तसंच आपल्याला इथे A आणि B मधलं अंतर म्हणजे आपल्याला A चे निर्देशक घ्यावं लागेल 4 मायनस 4 आणि B चे निर्देशक घ्यावं लागेल 4 आणि 2. AB व्हॅल्यूज ठेवले आपण 4 मायनस 4 इज 0 2 मायनस y1 सुद्धा आपला काय आहे -4 आहे म्हणून -4 मायनस मायनस इज प्लस 2 प्लस 4 इज 6 0 प्लस 6 स्क्वेअर दॅट इज 6 स्क्वेअर 6 स्क्वेअर त्याचं स्क्वेअर रूट काढलं तर येईल 6 म्हणून डिस्टन्स AB 6 आलेला आहे. तसंच डिस्टन्स BC काढलं आपण B चे व्हॅल्यू घेतलेत C चे पण निर्देशक घेतलेत कोऑर्डिनेट्स घेतलेत B चे म्हणजे x1 y1 आणि C चे म्हणजे x2 y2 पुन्हा ठेवले आपण -1
-4 होल स्क्वेअर -5 स्क्वेअर 1 -2 that is -1 -1 square -5 square is 25 -1 square is 1 that is 26 म्हणजे under root of 26 is the answer. Then find the distance CD and the distance AD also. या आधारावर तुम्हाला सराव संच 5.1 सोडवायचा आहे. इथे तुम्हाला दोन दोन बिंदूंमधील निर्देशक दिलेले आहेत दोन दोन बिंदूंचे आणि त्यावरून त्यांचा अंतर काढायचं आहे. इथे म्हटलंय खालील बिंदू एक रेषीय आहेत की नाही ते ठरवा. मग आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल की ए आणि बी मधलं अंतर पहिल्यांदा काढावं लागेल, मग बी आणि सी मधलं अंतर काढावं लागेल आणि मग ए आणि सी मधलं अंतर काढावं लागेल. तीन बिंदू आहेत तर तीन डिस्टन्स मिळतील आपल्याला ए बी, बी सी आणि ए सी. जर दोन बिंदूंमधील अंतरांची बेरीज ही तिसऱ्या मोठ्या अंतरा इतकी येत असेल तर दोन बिंदू एक रेषीय आहेत असे आपल्याला म्हणता येईल. बघा इथे एखादं उदाहरण दिलं असेल, आपण बघूया. बघा इथे दिलेलं सोडवणे -3 2 1 -2 आणि 9 0 घेतले. हे बिंदू 10 हे बिंदू एकरेषीय आहेत का हे दाखवा म्हटलंय. मग डिस्टन्स ए बी, डिस्टन्स बी सी आणि डिस्टन्स ए सी आपल्याला काढायचं आहे. ए बी, बी सी आणि ए सी काढू. ए चे निर्देशक घेतले x1 y1, बी चे घेतले x2 y2. मग डिस्टन्स फॉर्म्युला लिहायचा आणि त्यामध्ये त्यांची किंमत ठेवायची. तर √32 दॅट इज 32 म्हणजे 8 4 जा 16 2 जा आन्सर आला 16 चा स्क्वेअर रूट निघतो 4 पण 2 चा निघत नाही म्हणून 4 √2. तसंच बी सी काढलं तो आला 8 √2 आणि त्याचप्रमाणे ए सी काढला तर 12 √2. जर आता हे दोन लहान आहे 8 + 4 12 8 √2 + 4 √2 8 + 4 12 √2 म्हणजे आपल्याला याच्यावरून असं दिसतंय की या दोघांची बेरीज केली तर तिसऱ्या इतकी मिळते. म्हणजेच डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू दिस इज द डिस्टन्स ए सी. म्हणून ए बी सी हे बिंदू एकरेषीय आहेत असं आपल्याला म्हणता येईल. जर हे डिस्टन्स सारखं येत नसेल, दोघांची बेरीज तिसऱ्या इतकी येत नसेल तर ते एकरेषीय नाहीत असं आपल्याला लिहिता येईल. यानंतरचं उदाहरण बघा की y अक्षावर अशा बिंदूचे निर्देशक शोधा की जो m -5 2 आणि n 3 2 पासून समान अंतरावर आहे. म्हणजे हे दोन बिंदू दिलेत आणि यापासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचं निर्देशक शोधा. आता P हा जर एखादा बिंदू असेल की जो या दोघांपासून समान अंतरावर असेल, पण कशावरून म्हटलंय y अक्षावरील. मग y अक्षावरील असेल तर त्याचा x निर्देशक हा 0 असेल म्हणून P 0 y आपण त्याचे निर्देशक घेतले आणि आपल्याला म्हटलंय की PM = PN आहे म्हणून आपण √स्क्वेअर रूट मध्ये आपला अंतराचा फॉर्म्युला आहे, डिस्टन्स फॉर्म्युला आहे म्हणून आपण स्क्वेअर घेतलं. तर मग आता याचे निर्देशक माहिती आहे आणि यांचे पण माहिती आहे, फक्त एवढंच आहे की याचा y निर्देशक माहिती नाहीये, त्याच्या जागेवर आपण फक्त y घेतलाय. मग x2 म्हणजे 0 -5 होल स्क्वेअर प्लस y -2 दॅट इज प्लस प्लस होईल म्हणजे आला इथे -5 स्क्वेअर इज 25 आणि y +2 होल स्क्वेअर. इकडे पण आपल्याला तसंच करता येईल. इथे आपल्याला एक इक्वेशन मिळतं y² कॅन्सल होईल. हा -4y हा +4y याला जर इकडे आणलं तर 8y होईल आणि 25 4 29 आणि इकडे जर नेलं तर मायनस होईल म्हणजे 13 - 29 दॅट इज 16 -16 आणि आन्सर येतं y = -2 म्हणजे y ची व्हॅल्यू आपण इथे शोधू शकलो. म्हणजे जात आहे y जो बिंदू होता तो P बिंदू आपण घेतलेला होता जो या दोन बिंदूंपासून समान अंतरावर म्हणजे इक्वल डिस्टन्सवर आहे, त्याला तो बिंदूचे निर्देशक आपल्याला आहेत 0 - 2.
इथे वाय अक्षावर असला आहे असं आपल्याला निर्देशित केलं होतं, म्हणून आपण ऑलरेडी एक्स अक्षाचा निर्देशक हा 0 घेतला आणि वाय अक्षाचा निर्देशक इथे शोधला आहे. तसंच इथे तिसऱ्या प्रकारचं उदाहरण आहे परिकेंद्राचे अंतर काढा. परिकेंद्र म्हणजे काय की त्रिकोणाच्या तिरही बिंदूतून जाणारे. परिकेंद्र म्हणजे याचं आपल्याला शोधायचं आहे, एक्स निर्देशक पण वाय निर्देशक पण. मग त्रिकोणाचे 3 बिंदू दिलेले आहेत, मग आपल्याला पहिल्यांदा हे यांच्यामधलं अंतर शोधावं लागेल, मग याच्यातलं शोधावं लागेल आणि याच्यातलं. पण जे काही अंतर मिळेल ते आपल्याला ए आणि बी मध्ये मिळेल आणि ते जे इक्वेशन मिळेल ते दोन इक्वेशन आपण जर सॉल्व्ह केले तर ए आणि बी च्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतील. तर हे उदाहरण आपण सोडवून पाहायचं आहे. हे 3 ते 4 मार्काला विचारतात परीक्षेमध्ये. त्याच प्रकारे हे पण आहे y = x-2 दाखवा म्हटलंय. इथे आपल्याला एका बिंदूचे निर्देशक x आणि y मध्ये दिलेले आहेत आणि समदूर म्हटलंय, म्हणून AP = BP व्हॅल्यूज घेतल्या, व्हॅल्यू ठेवलेले आहे आणि y = x-2 मध्ये आपल्याला ऑलरेडी मिळतं. हे उदाहरण आपण सोडून पाहू शकता. अशा प्रकारे सराव संच 5.1 तुम्हाला सोडवायचा आहे. आता आपल्याला भाग 2 मध्ये निर्देशक भूमिती भाग 2 यामध्ये बघायचं आहे की रेषाखंडाचं विभाजन. रेषाखंडाचं विभाजन कशामुळे होतं की जर दोन बिंदू असेल आणि या दोन बिंदूच्या मध्ये जर एखादा बिंदू असेल तर त्या बिंदूमुळं या दोन हा जो अखंड जो रेषाखंड होता त्याचे दोन रेषाखंड झाले, म्हणजे ए पासून पी पर्यंत आणि पी पासून बी पर्यंत. मग याला आपण काय म्हणतो, रेषाखंडाचे विभाजन. मग रेषाखंडाचे विभाजन कशा प्रकारे होते आणि त्या पी या बिंदूचे निर्देशक कशा प्रकारे शोधता येतात हे आपल्याला बघायचं आहे. तर आता इथे आपल्याला दिलेलं आहे की ए पी मधलं अंतर 6 आहे आणि पी बी मधलं अंतर 10 आहे. तर इथे आपल्याला रेशिओ घेतलाय, रेशिओ म्हणजे गुणोत्तर घेतलाय ए पी अपॉन पी बी दॅट इज 6/10. 2चा जर आपण इथे भाग दिला, डिवाइड केलं 2ने 6ला आणि 10ला तर 3/5 म्हणजे ए पी अपॉन पी बीचा रेशिओ मिळतो आपल्याला 3/5. हे आपण कशासाठी काढलं, कारण आपल्याला या समोर जे उदाहरणं देणार आहे तर या रेषाखंडाचं आपल्याला गुणोत्तरच देणार आहेत, म्हणजे विभाजन झाल्यावर त्या विभाजनाचं गुणोत्तर आपल्याला मिळणार आहे आणि त्यावरून आपल्याला त्या विभाजन करणाऱ्या बिंदूचं निर्देशक शोधायचं आहे. म्हणजे जो विभाजनाचं सूत्र आहे ते विभाजनाचं सूत्र हे बिंदूचा मध्ये जो बिंदू येतो आहे त्या मधात असलेल्या बिंदूचं निर्देशक शोधण्यासाठी विभाजनाच्या सूत्राचा आपल्याला उपयोग होणार आहे. सेक्शन फॉर्म्युला म्हणजे विभाजनाचे सूत्र. जर ए चे निर्देशक x1 y1 आणि बी चे निर्देशक x2 y2 असेल तर पी या बिंदूमुळे ए बी या रेषाखंडाचे ए पी आणि पी बी असे विभाजन झालेले आहेत. तर या पी बिंदूचे निर्देशक कसे शोधायचे ते आपल्याला आता पाहायचं आहे. पॉइंट पी ऑन द सेग ए बी इन XY प्लेन डिवाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशिओ m:n. म्हणजे हा पी पॉइंट हा ए बी रेषाखंडाला ए पी आणि पी बी या दोन रेषाखंडामध्ये विभागतो आहे, म्हणजेच त्याचं गुणोत्तर जे आहे m:n आहे. द कोऑर्डिनेट्स ऑफ द पी इज, म्हणजेच जर आपल्याला पी बिंदूचे निर्देशक शोधायचं असेल तर या सूत्रावरून आपल्याला कसे शोधता येईल, mx2 + nx1. कसं घेतलेलं आहे, हा mx2 + n × x1 अपॉन m + n. तसंच y निर्देशक जर शोधायचा असेल तर my2 + ny1 अपॉन m + n. म्हणजे फॉर्म्युला मिळतो आपल्याला pxy चे कोऑर्डिनेट्स राहतील mx2 + nx1 अपॉन m + n अँड y निर्देशक राहील my2 + ny1
अपॉन एम प्लस एन, म्हणजे एक्स निर्देशक आहे एम एक्स टू प्लस एन एक्स वन अपॉन एम प्लस एन, आणि वाय निर्देशक राहील एम वाय टू प्लस एन वाय वन अपॉन एम प्लस एन. कोऑर्डिनेट्स ऑफ द मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट. आता आपण बघितलं की पी हा बिंदू ए बीचे विभाजन करतो, पण जर हा मध्यबिंदू असेल तर, मग मध्यबिंदू जर असेल तर हे जे अंतर आहे हे सारखं राहील, म्हणजे एमची व्हॅल्यू आणि एनची व्हॅल्यू ही कशी राहील, समान राहील. मग जिथे एम प्लस एन राहते तिथे 1 अपॉन एम अपॉन एन. जो एम अपॉन एन आहे तर यांचा जो रेशिओ येईल 1 अपॉन 1 येईल, कारण हे दोन्ही व्हॅल्यू सारखी राहील. मग आपला फॉर्म्युला काय मिळतो की एक्सची व्हॅल्यू राहील एमच्या जागेवर 1 राहील, म्हणजे एक्स टू प्लस एक्स वन अपॉन 2 वाय इज इक्वल टू वाय टू प्लस वाय वन अपॉन 2. म्हणजेच पी एक्स वाय फॉर्म्युला मिळतो आहे एक्स टू प्लस एक्स वन अपॉन 2 वाय टू प्लस वाय वन अपॉन 2. म्हणजे एमच्या जागेवर 1, इथे एनच्या जागेवर 1, 1 प्लस 1 2, म्हणजे एक्स टू प्लस एक्स वन अपॉन 2 वाय टू प्लस वाय वन अपॉन 2. सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युला म्हणजे काय की गुरुत्व मध्य फॉर्म्युला. ही जर ए डी ही या त्रिकोणाची मध्यगा असेल, म्हणजे मीडियन असेल, तर त्रिकोण ए बी सीमध्ये ए डी जर मध्यगा असेल, मीडियन असेल, तर डी बिंदूचा आपण हा झाला, मग ए बी सीचा मध्यबिंदू झाला डी, तर मध्यबिंदूच्या फॉर्म्युल्यावरून आपण याची व्हॅल्यू काढू शकतो. पण हा जो ए डी आहे, एचा निर्देशक तुम्हाला माहिती राहील, डीचा निर्देशक तुम्हाला माहिती राहील, आणि हे सेंट्रॉइडचा तुम्हाला जर निर्देशक काढायचा असेल तर कसा काढायचा, तर याचा रेशिओ एमच्या जागेवर 2 आणि 1. आपल्याला माहिती आहे की हा जो गुरुत्व मध्य आहे हा या मध्यगेला 2:1 मध्ये डिव्हाइड करतो. मग त्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण सेक्शन फॉर्म्युलाचा मध्ये एमची व्हॅल्यू 2 आणि एनची व्हॅल्यू 1 ठेवून आपण त्याचा फॉर्म्युला शोधू शकतो. जर आपल्याला त्रिकोणाचे तिन्ही बिंदूचे निर्देशक दिले असेल तर जीचे निर्देशक आपण इझिली शोधू शकतो. कशा प्रकारे बघा, मग आपण हे सगळं केल्यावर आपल्याला फॉर्म्युला मिळतो. एक्सची व्हॅल्यू मिळते एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री अपॉन 3 वाय इज इक्वल टू वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री अपॉन 3. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूच्या एक्स निर्देशकांची बेरीज करायची डिवाइड बाय 3, आणि इकडे सुद्धा वाय निर्देशकाच्या तिन्ही वाय निर्देशकाच्या बिंदूंची काय करायची, बेरीज करायची अपॉन 3. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित लिहून ठेवायचे आणि लर्न करायचे आहे, आणि त्यावरील प्रॉब्लेम्स सॉल्व करायचा. एक प्रॉब्लेम आपण बघूया. एक्झाम्पल सेक्शन फॉर्म्युला. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट पी डिवाइड्स द सेगमेंट ए बी विथ ए -7 4 8 b is -8 -4 in the ratio 2:5. लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ पी बी एक्स अँड वाय. मग आपण व्हॅल्यू ठेवू एक्स एम एक्स टू प्लस एन एक्स वन अपॉन एम प्लस एन, आणि मग व्हॅल्यूज ठेवल्यावर काय मिळते आपल्याला, एक्सची व्हॅल्यू मिळते -51/7 आणि वायची व्हॅल्यू मिळते 12/7. मग कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट पी आर काय राहील, -51/7 अँड 12/4. याच्यावर आपल्याला तुम्हाला फॉर्म्युले काही प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. आता स्लोप ऑफ द लाईन हे तुम्हाला अभ्यासाला नाही आहे, पण याचा थोडाफार अभ्यास करून ठेवायचा आहे. आणि या प्रकारे 5.2 तुम्हाला सॉल्व करायचा आहे. 5 यामध्ये सराव संच 5.2. इथे तुम्हाला सगळे अधिक माहितीसाठी काही दिलेले आहेत उदाहरणं, ते बघायची आणि काही फॉर्म्युले बघायचे आहेत. बघा, सराव संच 5.2 मध्ये आपण जेवढा भाग शिकलेला आहोत तेवढ्या भागावर उदाहरणं आहेत. हे सुद्धा तुम्हाला वहीमध्ये सोडवायचं आहे. आणि स्लोप ऑफ द लाईन या वर्षीसाठी फक्त तुम्हाला अभ्यासाला नाही आहे, पुढच्या वर्षी आपण
त्यामधलं उदाहरणं बघूयात.